Now, what is respiration? Biochemical process wherein the living cells of an organism produce energy by taking in oxygen and liberating carbon dioxide from the oxidation of complex organic substances. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स पासून त्याचं ऑक्सिडेशन होऊन एनर्जीचं प्रोडक्शन करणं म्हणजे रिस्पिरेशन. आता हे रिस्पिरेशन कशा प्रकारे होत असतं? हाऊ द रिस्पिरेशन टेक प्लेस और व्हॉट आर द डिफरंट स्टेप्स फॉर कॅरी आउट दिस रिस्पिरेशन. मीन्स त्या रिस्पिरेशन होण्यासाठी त्या ठिकाणी 3 स्टेप्स या महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत एक्सटर्नल रिस्पिरेशन, इंटरनल रिस्पिरेशन आणि सेल्युलर रिस्पिरेशन. सो इन दिस वे द रिस्पिरेशन इज कॅरीड आउट by 3 ways. Which are these 3 steps? That is the external respiration first, then second is the internal respiration, and third is the cellular respiration. So external, internal आणि cellular या 3 स्टेप मध्ये आपल्या शरीरामध्ये रिस्पिरेशन होत असतं. नाउ विल स्टडी अबाउट द एक्सटर्नल रिस्पिरेशन. आता एक्सटर्नल रिस्पिरेशन कशा प्रकारे होतं? एक्सटर्नल रिस्पिरेशन ऑल्सो कॅरी आउट बाय 2 सब स्टेप्स. फर्स्ट इज ए इन्स्पिरेशन किंवा त्याला म्हणायचं इनहलेशन, अँड सेकंड आहे एक्सपिरेशन और दॅट इज कॉल्ड एक्झलेशन. आता इन्स्पिरेशन म्हणजे काय? डायग्राममध्ये बघा. इन्स्पिरेशनमध्ये काय होतं? एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंट ओव्हर द लंग्स थ्रू ट्रॅकिया. ट्रॅकिया म्हणजे विंड पाईप. म्हणजे पहिल्या डायग्राममध्ये बघा इन्स्पिरेशन किंवा इनहलेशन कशा प्रकारे होत असतं? ऑक्सिजन शरीरामध्ये आत घेणे, हवेतून ऑक्सिजन शरीरामध्ये आत नेण्याची जी प्रोसेस असते तो ऑक्सिजन लंग्समध्ये जातो विंड पाईपमधून, त्याला म्हणायचं इनहालेशन. आणि एक्झालेशन म्हणजे काय? एक्सपिरेशन म्हणजे काय? ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर एअर गोज इन टू द ब्लड कॅरीज. म्हणजे हा ऑक्सिजन ब्लडमध्ये गेल्यानंतर ब्लड काय करतं की वेगवेगळ्या ऑर्गनमधून जो कार्बन डायऑक्साईड गॅस असतो तो शरीराच्या बाहेर आणून फेकणे, याला म्हणतात एक्झालेशन किंवा एक्सपिरेशन. सो सेकंड डायग्राममध्ये बघा कार्बन डायऑक्साईड हा बाहेर येतोय. म्हणजे पहिल्या प्रोसेसमध्ये इन्स्पिरेशनमध्ये काय होतंय? ऑक्सिजन शरीरामध्ये जातोय. आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये एक्झालेशन काय होतोय की रक्त ह्या ब्लड काय करतं? वेगवेगळ्या ऑर्गनमधून तो कार्बन डायऑक्साईड आणतो आणि शरीराच्या बाहेर फेकतो. त्या प्रोसेसला म्हणायचं एक्झालेशन. सो दिस इज कॉल्ड एक्सटर्नल रिस्पिरेशन. त्याला काय म्हणणार आपण? एक्सटर्नल रिस्पिरेशन. सो एक्सटर्नल रिस्पिरेशन कॅन बी कॅरीड आउट बाय 2 ways. First, inspiration means taking oxygen and sending into the lungs through windpipe. And second, that is the oxygen from the inspiration process goes to the blood and reaches to the cells or organs, and this blood carries out carbon dioxide from various organs and sent outside of the body, out of the body. In a figure second, that is called exhalation. So you understand. आता पुढचं बघूया इंटरनल रिस्पिरेशन. व्हॉट इज माय इंटरनल रिस्पिरेशन? इंटरनल रिस्पिरेशन मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड इंटरनल रिस्पिरेशन. म्हणजे गॅसेसचं एक्सप्रेशन त्या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे सेल्स आणि टिश्यू फ्लुइडमध्ये जे काही होतं एक्सचेंज, त्याला म्हणतात इंटरनल म्हणणार इंटरनल रिस्पिरेशन. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम ब्लड इंटू टिश्यू फ्लुइड अँड कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम टिश्यू फ्लुइड इंटू ब्लड. अशा प्रकारे त्या ठिकाणी इंटरनल रिस्पिरेशन होत असतं. म्हणजे एक्सटर्नल रिस्पिरेशन नंतर इंटरनल रिस्पिरेशनमध्ये बघा डायग्राममध्ये दिलेले बिटवीन ब्लड अँड सेल्स दॅट इज एक्सचेंज. बरोबर आहे? ते झालं इंटरनल. म्हणजे ऑक्सिजन कुठे मूव्ह होतो? ब्लडपासून टिश्यू फ्लुइडकडे. आणि कार्बन डायऑक्साईड कुठे मूव्ह होतो? टिश्यू फ्लुइडपासून ब्लडकडे. बघा ऑक्सिजन हा ब्लडमधून टिश्यू फ्लुइडकडे आणि कार्बन डायऑक्साईड टिश्यू फ्लुइडकडून ब्लडमध्ये. ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं इंटरनल रिस्पिरेशन. सो ॲज पर गिवन इन द डायग्राम सी हिअर हाऊ इंटरनल रिस्पिरेशन कॅरी आउट. सो द सेकंड टाईप ऑफ रिस्पिरेशन दॅट इज अ इंटरनल रिस्पिरेशन. नाव नेक्स्ट विल स्टडी अबाउट दॅट इज द सेल्युलर रिस्पिरेशन. आता सेल्स तुम्हाला माहिती आहेत. सेलच्या मध्ये जे काही रिस्पिरेशन होतं ते म्हणजे सेल्युलर रिस्पिरेशन. सो थर्ड टाईप ऑफ रिस्पिरेशन इज द सेल्युलर. सो डिझॉल्व न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न. त्याचं ऑक्सिडेशन होणार विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन एनर्जी रिलीज इन द बॉडी. ATP. ATP म्हणजे काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. त्याच्यामध्ये एनर्जीचं प्रोडक्शन होणार.
डिझॉल्व न्यूट्रियन्स म्हणजे ग्लुकोज सारखे जे न्यूट्रियन असतात त्याचं ऑक्सिडेशन होणं ऑक्सिजनच्या मदतीने आणि त्याच्यापासून एनर्जी तयार करणे सेलच्या मध्ये, त्याला म्हणायचं सेल्युलर रिस्पिरेशन. आता वेस्ट मटेरियल जर असेल कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स आर प्रोड्यूस ड्युरिंग दिस रिस्पिरेशन. हे जे रिस्पिरेशन होतं ज्यावेळेस एनर्जी प्रोडक्शन होतं त्यावेळेस वेस्ट प्रॉडक्ट हे तयार होत असतात. कोणता वेस्ट प्रॉडक्ट असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वॉटर वेपर असेल, आणि मग ते सेलच्या मधून बाहेर फेकले जातात आणि मग शरीराच्या बाहेर येतात. सो हिअर यू कॅन सी इन दिस डायग्राम दिस ग्लुकोज, यस, त्याचं ऑक्सिडेशन कशात आहे बघा, ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन त्या ठिकाणी रिॲक्ट झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर तयार होतात आणि मग पुढे आपल्याला ATP म्हणजे एनर्जी तयार होते. दॅट इज अ ॲडिनोजिन ट्रायफॉस्फेट. अशा प्रकारे हे सेल्युलर रिस्पिरेशन होत असतं. सो दीज आर द 3 स्टेप्स फॉर रिस्पिरेशन इन ह्युमन beings. That is which respirations? That is the external respiration, internal respiration and cellular respiration. So these 3 steps are carried out smoothly inside our body. म्हणून लक्षात घ्या, एक्सटर्नल रिस्पिरेशन 2 स्टेपने असतं, इन्स्पिरेशन इनहालेशन और एक्सपिरेशन एक्झालेशन. सेकंड आहे इंटरनल रिस्पिरेशन अँड थर्ड आहे सेल्युलर रिस्पिरेशन. Now after this topic we'll move to the next topic in the next video, that is आता हे रिस्पिरेशन कसं होतं, हाऊ रिस्पिरेटरी सिस्टीम वर्क्स, द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन रिस्पिरेटरी सिस्टीम. त्याच्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघणार आहोत डिटेलमध्ये की ह्युमन रिस्पिरेटरी सिस्टीमचं वर्किंग कसं होतं आहे. ओके, सो इफ यू अंडरस्टँड वॉच दिस व्हिडिओ you will clear it the concept and types of respiration.